शब्द गुरुमुख वाणी, सार शब्द गुरुमुख वाणी। काका कहो संदेशा, काका कहो संदेशा, मान शब्द उपदेशा, मना तू मान शब्द उपदेशा, मना तू मान शब्द जाहि तत्व को मुनिवर खोजे, ब्रह्मादिक सो जानी। जाहि तत्व को मुनिवर खोजे, ब्रह्मादिक सो जानी। सोई तत्व गुरु चरण न लागे, सोई तत्व गुरु चरण न लागे। भक्ति है कर प्राणी, भक्ति है कर प्राणी। मान शब्द उपदेश, मना तू मान शब्द उपदेश, मना तू मान शब्द उपदेश। प्रथमे दया दीनता आवे, प्रथमे दया दीनता आवे, आत्म चिन्ह परात्म जाने, आत्म चिन्ह परात्म जाने। सदा रहे अनुरागी, सदा रहे अनुरागी। मान शब्द उपदेश, मना तू मान शब्द उपदेश, मना तू मान शब्द। शब्द प्रतीका शब्द कसौटी, कबीर यह तत जो तुझे, कबीर यह तत जो तुझे, माने सीख हमारी। काल चुकाल कहा नहीं व्यापे, काल चुकाल कहा नहीं व्यापे। सदा करो रखवारी, सदा करो रखवारी। मान शब्द उपदेश,
सद्गुरुनाथ महाराज की जय. पाच सज्जनो, सालाबाद प्रमाणे आमच्या दरवर्षी होणाऱ्या कीर्तनांच्या कार्यक्रमानुसार आश्विन वद्य द्वितीयेपासून कार्यक्रमाला सुरू होत असते आणि 3 मे या दिवसाला वणीपासून कार्यक्रम आमचे बंद होत असते. हा शेवटचा कार्यक्रम असतो आणि आजच्या प्रसंगी आपण कबीर साहेबांचा संदेश आपल्याला ऐकायचा आहे. आतापर्यंत बरंच आपल्याला प्रबोधन झालेलं आहे. माणसाच्या जीवनामध्ये ज्या ज्या काही प्रत्येक क्षणाला बऱ्या वाईट घटना प्रसंग समस्या तयार होत असतात, याचं मूळ कारण काय याचा शोध विचारवंतांना लागला आहे. जे काही भावनाविवश होणारे जीव आहेत, ज्यांना कुठे अंतःकरणामध्ये जात धर्म पंथ वर्ण आश्रम सेवा संघटना यांच्या नियम आणि मर्यादा आणि अनुशासनामध्ये जीवन जगायचं आहे आणि त्या जीवन जगण्यापासून होणाऱ्या व्यवहारातून देहसुख प्राप्ती करायची आहे, मनमौज करायची आहे, त्यांच्यासाठी हा ज्ञानाचा विषय नसतो. ज्ञानाचा विषय आहे त्याग भावना असणाऱ्या लोकांसाठी. आणि हा ज्ञानाचा विषय अंतरंगात दृढ करण्यासाठी मनुष्याच्या शरीरामध्ये जे मन नावाचे एक इंद्रिय आहे की ज्या मनाद्वारे जीव व्यवहार करतो, भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश केला आहे की मन एवं मनुष्यानां कारणं बंध मोक्षयो बंधाय विषयासक्ती निर्विषय मना. मन एवं मनुष्यानां कारणं बंध मोक्षयो. अर्जुनाला प्रथम सांगितलं की अर्जुना, एक गोष्ट तू लक्षात घे, माणसाचं जे मन आहे, मन म्हणजे काय भानगड आहे, कुठे आहे मन? मन म्हणजे काय, रक्तामध्ये आहे की मांसामध्ये आहे की हाडाच्या तुकड्यामध्ये आहे, कुठे आहे मन? मन म्हणजे काय? मन माया तो एक आहे, माया मन ही समाय, 3 लोक संशय परिमय काही कहो समुजाय. मन म्हणजे एक सूक्ष्म इंद्रिय आहे की जे इंद्रिय माणसाच्या शरीरामध्ये आहे. तन मन का संबंध आहे. तन म्हणजे शरीर, शरीर आणि मन यांचा संबंध आहे. तन मन का संबंध आहे. मन बिनु तन नाही काम. ज्या शरीरामध्ये मन नाही ते शरीर काम करू शकणार नाही. मन पाहिजे काम करण्यासाठी. तुम्हाला प्रत्येकाला अनुभव आहे. एखाद्या म्हटलं बाबा ऐकते का, बाबाजी आज मला सांगू नका, हा विषय काढू नका, माझं मन जाग्यावर नाही. म्हणजे मन जर जाग्यावर नसेल माणसाचं तर कोणताही व्यवहार शरीराकडून घडणार नाही. जीव ज्यावेळेस शरीराकडून व्यवहार करतो बरा वाईट पापा पुण्याचा शुभ अशुभांचा, तेव्हा त्या होणाऱ्या व्यवहारासाठी मनाची गरज आहे. तन मन का संबंध आहे. शरीर आणि मनाचा संबंध आहे. मन बिनु तन नाही काम. मनाशिवाय शरीर काम करू शकणार नाही. आणि तन बिनु मन नाही रह सके दोनो एक मुक्काम. शरीराशिवाय मन राहणार नाही. जिथं शरीर नाही तिथं मन नाही. जिथं शरीर आहे तिथं मन आहे. मनाचं राहण्याचं ठिकाण आहे शरीर. मन आकाशात राहत नाही. मन एखाद्या चित्रामध्ये राहत नाही. मन एखाद्या प्रतिमेमध्ये राहत नाही. हनुमंताची प्रतिमा घेतली आपण, राष्ट्रसंताची प्रतिमा घेतली, अनंत महाराजाची प्रतिमा घेतली आणि त्या प्रतिमेसमोर आपण विनवणी केली, प्रार्थना केली की महाराज तुमचं मन कुठे आहे? राहील का? मन मिळेल का तिथं? फोटोमध्ये मन मिळणार नाही, मूर्तीमध्ये मन मिळणार नाही. मन मिळेल शरीरामध्ये. लक्षात घ्या, तन बिना मन नाही रह सके दोनो एक मुक्काम. शरीराशिवाय मन राहू शकते. हे मन, या मनाला मन तू मान संत शब्द उपदेशा. कबीर साहेब म्हणतात ह्या ज्या जीवनामध्ये नाना प्रकारे घडणाऱ्या ज्या प्रक्रिया आहे, त्या प्रक्रिया का घडत असतात की ज्या प्रक्रियेपासून दुःखाची उपज होते, ज्या प्रक्रियेपासून माणूस माणसापासून दूर होतो, ज्या प्रक्रियेपासून भांडण तंटे विध्वंस विनाश तयार होतो, ज्या प्रक्रियेपासून मनमौज तयार होती की ज्या मनमौजेनी प्रत्येक जीव प्रत्येकाचं शोषण करू पाहते, संरक्षक हेतूनी जो जीव जीवन जगतो त्याचं नाव आहे माणूस. आणि शोषणांच्या हेतूने जो जीवन जगतो त्याचं नाव काय? नर असुनी पशु झाला, अवघा संसार वाया गेला. नर असुनी पशु झाला. देखन में माणूस आहे, दिसण्यासाठी माणूस आहे, पण सब पशु का व्यवहार, जनावरांचा व्यवहार आहे.
हा व्यवहार आपल्या हातून घडू नये म्हणून कबीर साहेब आपल्या या पदामध्ये सांगतात, मन तू मानस शब्द उपदेश आहे म्हणा, तू शब्दांचा उपदेश मान. साधू संतांनी जे शब्दाद्वारे उपदेश केला आहे, आता मी तुम्हाला उपदेश देऊन राहिलो साधू संतांच्या साहित्यांचा, माझा नाही, माझा नव्हे हा विचार, सर्व सद्ग्रंथांचा सार, संत महात्म्यांची तळमळ अपार, तेच वर्म मी कथितो. हा माझा विचार नाही, सगळ्या सद्ग्रंथांचा सार आहे, सगळ्या संत महात्मांचा सार आहे. ज्यांनी घेतला स्वानुभव, ज्यांना कळले मूळ तत्व, त्या सर्वांचा एकची भाव, भावेत सर्व लोक सुखी. सगळ्या साधू संतांचा काय भाव आहे, काय उद्देश आहे? कथा कीर्तनांचा, पाठपूजेचा, तपतीर्थांचा, देवदेवळांचा काय उद्देश आहे बाबाजी? भजना पूजनांचा काय उद्देश आहे? शालेय शिक्षणांचा, समाज शिक्षणांचा, धार्मिक शिक्षणांचा, राष्ट्रीय शिक्षणांचा काय उद्देश आहे? लोकांना दुःख मिळावं, लोकांचं शोषण व्हावं, लोकांचे हाल व्हावे, हा उद्देश आहे का? नाही नाही नाही. ज्यांनी घेतला स्वानुभव, ज्या संत महात्म्यांनी, सज्जनांनी, जबाबदार लोकांनी ज्यांनी आपल्या जीवनाचा स्वानुभव घेतला, ज्यांना कळले मूळ तत्व, त्या सर्वांचा एकची भाव, भावेत सर्व लोक सुखी. यासाठीच अनेक महात्मे झटले, परी जगाचे दुःख नाही मिटले. कारण काय? त्यांचा उपदेश नाही उतरले जीवना माझी म्हणून. या संतांनी जो उपदेश दिला, ज्या मूळ तत्वांचा उपदेश दिला, त्या तत्वांचा उपदेश प्रत्येकाने आपल्या अंतकरणामध्ये न रुजवल्यामुळं जगाचं दुःख मिटलं नाही. लक्षात घ्या. नाही तर औषधी जी आहे, नाना रोग नाना व्याधी, तात्काळ तोडगी औषधी, ऐशी आहे श्रवण सिद्धी परी अनुभवी जाणती. अरे औषध पोटात गेल्यानंतर बिमारी बसणार नाही का? शक्य तरी आहे गोष्टी. परंतु जर औषधी खातच आहे आणि बिमारी वाढतच आहे, याचाच अर्थ असा आहे की निदान चुकलं बाबाजी. औषधी ही विनाशकारी आहे, लक्षात घ्या. हे निदान का चुकलं याचं कारणच असं आहे. संत लिहितात, नाही शोधियले अंतरंग, नाही शोधियले अंतरंग, नाही शोधियले अंतरंग, नाही शोधियले अंतरंग, नाही शोधियले असे प्रकार घडतात. नाही शोधियले अंतरंग, सारे बाहेरची दंग. याला मूळ कारण आहे की अंतरंग शोधत नाही आपण. मनाचे दोन प्रकार आहे, एक अंतर्मन आणि दुसरं बहिर्मन. लक्षात घ्या, जेव्हा माणसाचं मन अंतर्मन होते,
अंतरंगामध्ये दृढ होते, अंतरंगामध्ये माणसाचं मन रमते, तेव्हा माणसाच्या अंतकरणामध्ये देहभावना नसते, हे लक्षात घ्या. संत देहात पाहती आणि जन पाहती देहाकडे. लोकांचा स्वभाव असा आहे शरीराकडे पाहणं. ही स्त्री वय, ही पुरुष वय, हा दत्तपंथी आहे, कबीरपंथी वय, हा ब्राह्मण वय, हा कोमटी वय, हा हिंदू आहे, हा मुसलमान वय. हा जो देहभाव माणसाच्या अंतकरणामध्ये आहे, तो देहभाव जो व्यवहार करतो, शरीराचा जो व्यवहार देहभावाच्या जमेवर होत असतो, तेव्हा त्या माणसाच्या अंतकरणामध्ये नाना प्रकारच्या अशांती निर्माण करणाऱ्या समस्या तयार होत असतात. आणि जेव्हा मनुष्य आत्मभाव जागृत करतो अंतर्मन करून, तेव्हा माणसाच्या अंतकरणामध्ये आत्मभावांनी होणाऱ्या व्यवहारापासून सुख, शांती, समाधान प्राप्त होत असते. परंतु केव्हा आम्ही अंतरंग शोधत असू तर. म्हणून मूळ तत्व माणसाचं कोणतं आहे बाबाजी? मूळ तत्व ब्राह्मण कोणती आहे का? मूळ तत्व हिंदू मुसलमान आहे का? मूळ तत्व कबीरपंथी दत्तपंथी आहे का? मूळ तत्व स्त्री पुरुष आहे का? अरे मूळ तत्व आहे प्रथम माणूस. माणूस म्हणून प्रथम जन्माला येतो आणि नंतर मग जात पात, धर्म, पंथ, संप्रदाय, वर्ण वगैरे वगैरे. लक्षात घ्या, प्रथम मूळ तत्व आहे माणूस. मनुष्य व्हा, माणूस बना. माणसासाठी माणसाने व्यवहार करा, माणसाशी संबंध ठेवा आणि माणसासाठी जीवन जगा. साधू संतांनी हा थोर संदेश आपल्या साधू संतांनी दिला आहे. परंतु केव्हा हे कळेल हे माणसाला का कळत नाही? न कळण्याचंही कारण आहे. आमच्या कबीर साहेबांनी साखी दिली आहे, शब्द बिना सुरती आंधरी, कहू कहा को जाय, द्वार न पावे शब्द का, फिर फिर भटका खाय. शब्द बिना सुरती, सुरती म्हणजे लक्ष, मन, ध्येय. शब्द बिना सुरती आंधरी, कहो कहा को जाय. जर माणसाला संताचा शब्दच कळला नाही, भाषाच कळली नाही तर काय करणार? अरे आंध्रामध्ये कापसाच्या गाड्या घेऊन जाता आणि तिकडे तेलगू नावाची भाषा आहे. एका विहिरीवर आमच्या गावचा एक मनुष्य गेला, ए बाई थोडं पाणी देता का? बाई म्हटल्याबरोबर त्या बाईनं काय केलं, बालटी फेकून मारली त्याच्या तोंडावर. कारण बाई म्हणजे तिकडे काय होते, बायको. बाई म्हणत नसते तिकडे. बाई म्हटलं का मार खावा लागतो, कारण भाषा समजली नाही ना. जर भाषा समजली नाही तर बाबाजी पुढचा व्यवहार कसा होणार आहे? नाही, म्हणून ती भाषा समजून घ्यावं लागेल. कबीर साहेब म्हणतात, शब्द बिना सुरती आंधरी, कहो कहा को जाय, द्वार न पावे शब्द का, फिर फिर भटका खाय. शब्द म्हणजे काय भानगड आहे? एक साखीमध्ये एक शब्द समुदाय जो जामे चार प्रकार, काल संधी, काल शब्द, संधी शब्द, झाई अपुनिसार. एका शब्दामध्ये चार प्रकार आहे, लक्षात घ्या. जे आपल्या समाजामध्ये नाना प्रकारचे जे उपदेश आहे, प्रचार आहे, धर्माचा प्रचार आहे, राजकारणाचा प्रचार आहे, समाजाचा प्रचार आहे, भक्तीचा प्रचार आहे, ज्ञानाचा प्रचार आहे, जातीचा प्रचार आहे, अनेक प्रचार आहे. त्या प्रचारामध्ये चार प्रकारचे शब्द आहे. काल शब्द, काल शब्द म्हणजे कल्पनेचे शब्द. लक्षात घ्या, कल्पनेचा करता मानिला ईश्वर, नाहीच ते सार मिळेल काय. कल्पनेचे शब्द आहे. त्या कल्पनेच्या शब्दामुळे हा जीव महिमापरक प्रचार करतो, स्तुतीपरक प्रचार करतो. देवाची, आराध्य दैवतेची, पूज्य आदी दैवतांची स्तुती करणे, महिमा गाणे, विनवणी करणे, प्रार्थना करणे, मोठ्या मोठ्याने ओरडणे, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. हे जे आपलं भजन आहे, ही भक्ती आहे. हा काल शब्द आहे, ज्याला आम्ही जीवमुखवाणी म्हणतो. जीवांनी केलेली मानंदी, जीवांनी केलेली कल्पना. प्रत्येक जीवानी कल्पना केली की सुख दुःख हेतू बहुत अनुमाना, देवादिक रक्षक कोई जाना. जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये दुःख तयार होते, जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये आपण कोणाकडून तो फसल्या जातो, जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये कोणत्या समस्या तयार होते, बायकोकडून, मुलाकडून, भावाकडून, शेजाऱ्याकडून, गाववाल्याकडून, सरपंचाकडून, पाटलाकडून, सरकारकडून, तेव्हा माणसाच्या मनामध्ये कल्पना उठते की बाबा ही समस्या झालीच कशी तयार. मग ही कल्पना निर्माण करणारं वातावरणच खराब आहे. ही कल्पना निर्माण करणारा देवाचा कोप झाला. ही कल्पना निर्माण करणारं पद्धतीच तशी आहे, धर्मच तसा आहे, जातीच तशी आहे, रीतीच तशी आहे, रिवाजच तशी आहे. म्हणजे आपल्या दोषाचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर मारतो आपण. कारण जीव हा कल्पना करते, हे येणारं जे दुःख आहे, येणारी जी समस्या आहे, ती समस्या बाहेरून कोणाकडून तो राहिली. म्हणून आमचं एक संतांचं वचन आहे की आपण कसे वागावे हा अध्यात्म विचार आहे आणि लोकांनी कसं वागावं हा भौतिक विचार आहे. लक्षात घ्या भावा, लोकांनी कसं वागावं यासाठी जे आपण प्रबोधन करतो, जो उपदेश करतो, जे साहित्य लिखाण करतो,
जे संकेत देतो त्याचं नाव भौतिक विचार. आणि आपण कसं वागावं हा विचार जेव्हा संत सज्जन देत असतात त्याचं नाव अध्यात्म विचार. आता अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्म ज्ञान म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. प्रथम आत्मा अनात्मा कोण हेची काढावे निवडून, तयाशीच अध्यात्म विचार जाण म्हणती संत साधुते. संत सज्जनांनी अध्यात्म ज्ञानाचा विचार कशाला म्हटलं. आत्मा कोण आणि अनात्मा कोण, शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा निवाडा करणे याचं नाव अध्यात्म ज्ञान आहे. लक्षात घ्या. म्हणून संत म्हणतात की काल शब्द म्हणजे कल्पनेचे शब्द. दुसरा शब्द आहे संधी शब्द. संधी शब्द म्हणजे भेद दरार तयार करणे. मी आणि माझा ईश्वर, मी आणि माझा सुखदुःख करता यामध्ये काहीतरी अंतर आहे. माझ्या वेगळं कुठेतरी स्थान आहे परमेश्वरांचं, माझ्या वेगळं कुठेतरी स्थान आहे ब्रह्मांड नायकांचं विश्वचालकांचं, माझ्या वेगळं कुठेतरी स्थान आहे भगवंताचं. पंढरपूरला काशीला गोदेला कुठेतरी आहे, द्वारकेला आहे, स्वर्गात आहे, आकाशात आहे, मठ मंदिरामध्ये आहे, फोटोमध्ये आहे, देवळामध्ये आहे. अशी जी दरार तयार झाली त्याचं नाव आहे संधी शब्द. लक्षात घ्या भावाजी. साधू संतांच्या अनुभवाकडे लक्ष द्या. आणि तिसरा शब्द आहे झाई. झाई म्हणजे गाफिली. कणकण मे भगवान, कणाकणात भगवान आहे म्हणतो ना आपण. सर्व ठिकाणी तो व्यापलेला आहे, सगळ्या ठिकाणी तोच आहे. ही गाफिली आहे भावाजी. आपण कधीही विचार करत नाही. सर्वा ठाई म्हणती ब्रह्म आणि वेड्या सारिके करीती कर्म, ऐसे नाही सांगितले वर्म कोणत्याही ग्रंथी संतांनी. कोणत्याही संतांनी कोणत्याही ग्रंथामध्ये हे वर्म नाही सांगितलं. लक्षात घ्या. हा अपप्रचार करणाऱ्या पोटभरू लोकांचा, दांभिक लोकांचा हा प्रचार आहे. लक्षात घ्या. कणकण मे भगवान. भाऊजी भगवंताचा वास कणकणामध्ये नाही, भगवंताचा वास जळीस्थळी काष्टी पाशांनी नाही. भगवंत म्हणजे काय हेच अगोदर आम्हाला समजून घ्यावं लागेल. भगवंत म्हणजे काय. तुकड्या दास म्हणे कर्तृत्व करून नर नारायण हुई बापा. भगवंत म्हणजे काय. अरे डॉक्टर व्हायचं असेल तर अभ्यास कर डॉक्टर शास्त्रांचा, वकील व्हायचं असेल तर त्या शास्त्राचा अभ्यास कर, अभ्यास करून ती विद्या प्राप्त कर म्हणजे ती उपाधी तयार होईल बाबाजी. त्या प्रकारे भगवंत म्हणजे कुठं आकाशात नाही आहे. भगवंत मध्ये कुठे काही मठ मंदिरामध्ये नाही. भगवंत म्हणजे पंढरपूर काशी गोदेमध्ये नाही. तुका म्हणे अरे नरा देही देव आहे करा. परंतु हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी संत लिहितात अपरोक्ष ज्ञाना जाई बाशरण, 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 अपरोक्ष ज्ञाना जाई बाशरण. आणि सद्गुरु वाचून न कळते यासाठी प्रत्येक सज्जनांनी, साधकांनी, भक्तांनी अपरोक्ष ज्ञान प्राप्त करण्यासाठी सद्गुरूला शरण गेलो पाहिजे. काही लोकांचा भाव असा आहे सद्गुरूचं कोणतं काम आहे. मित्र हो, आपल्या मनामध्ये देहभाव, देहांकार, देहंता येऊ देऊ नका. लक्षात घ्या. भगवान श्रीकृष्णांना उद्धवांनी तोच प्रश्न केला होता की भगवान श्रीकृष्णांना प्रश्न करताना उद्धव म्हणाले भगवंता अरे उपदेशाची कशाची गरज आहे, गुरु करायचं कशाला, काय काम आहे. गुरुकडे जायचं, शरण जायचं, त्यांचा उपदेश घ्यायचा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले बाबा काय काम आहे याचं उत्तर माझ्याकडे नाही, तुझ्याचकडे आहे. जे तू बोलला ना ते बोलला कशामुळे, तुला कोणीतरी शिकवलं आहे. प्रत्येक कार्य प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्य अवश्य पाहिजे आचार्या, आपमती भजता राया अवश्य अपाया माझी पडती.
शब्द बोलणं, चालणं, खाणं, घेणं, बसणं, उठणं, व्यवहार, सगळा व्यवहार करण्यासाठी आचार्य पाहिजे. साधी भाकर घडवायची असेल तर शिकवणारी पाहिजे, ग लिहायचा असेल तर शिकवणारा पाहिजे, पैसे मोजायचे असेल तर शिकवणारा पाहिजे. मित्र हो, शिकवणार आणि शिकणार याचं नातं अतूट आहे, लक्षात घ्या. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी आपल्या अभंगामध्ये लिहितात, अपरोक्ष ज्ञाना जाई बा शरण, सद्गुरु वाचून न कळे ते. आता काय भानगड आहे अपरोक्ष ज्ञानाची? ज्ञानाचे 3 प्रकार आहे, लक्षात घ्या. एक बहिर्प्रत्यक्ष ज्ञान, दुसरं अंतरप्रत्यक्ष ज्ञान आणि तिसरं स्वयंप्रत्यक्ष ज्ञान. 3 प्रकार आहे. बहिर्प्रत्यक्ष ज्ञान कशाला म्हणावं? बहिर्प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. लक्षात घ्या, ही माझी बायको आहे, हा माझा पोरगा आहे, हे माझं घर आहे, हे माझं शेत आहे, हे माझं भांडं आहे, हे माझं जनावर, हा माझा गाव आहे. प्रत्यक्ष ज्ञान आहे, प्रत्यक्ष ज्ञान आहे. नाही म्हणायला जागा नाही. हे देऊळ आहे, ही वणी आहे, ते मारेगाव आहे, प्रत्यक्ष ज्ञान आहे. परंतु हे पदार्थ ज्ञान झालंय, लक्षात घ्या. बहिर्प्रत्यक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान कशाला म्हणू? जिथं कल्पना आहे, देवी देवतादी कल्पना, भूतखेतादी कल्पना, जादू टोनादी कल्पना, शकून अपचुकणादी कल्पना, या ज्या कल्पनेचं ज्ञान आपल्या समाजामध्ये आहे ते आहे अंतरप्रत्यक्ष ज्ञान. याला अंतरप्रत्यक्ष ज्ञान का म्हटलं? माणसाच्या अंतःकरणामध्ये जे मन नावाची वस्तू आहे ते मन नाना प्रकारच्या संकल्पना तयार करून व्यवहार करते, मोह जडवतो, आसक्ती घेते आणि त्या मोहानी आणि आसक्तीयुक्त अंतःकरणाने झालेला जो व्यवहार आहे तो व्यवहार माणसाच्या जीवनामध्ये नाना प्रकारची अशांती निर्माण करते. हे अंतरप्रत्यक्ष ज्ञान. आणि तिसरा नंबर आहे स्वयंप्रत्यक्ष ज्ञान, ज्याला आम्ही अपरोक्ष ज्ञान म्हणतो. अपरोक्ष ज्ञान हे जीवाच्या संबंधात असते, अंतरप्रत्यक्ष ज्ञान हे मनाच्या संबंधात असते आणि बहिर्प्रत्यक्ष ज्ञान हे शरीराच्या संबंधात असते. जेव्हा मनुष्य हा, साधक हा, भक्त हा संत सज्जनांच्या संगतीमध्ये बसतो तेव्हा तो संत सज्जन तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शना. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण लिहितात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. जो साधक, जो पुजारी, जो भक्त, जो सज्जन संत महात्म्यांना शरण जाऊन दोन्ही हातांना नमस्कार करून अति विनम्र भावाने आपल्या हिताचा ज्यावेळेस प्रश्न करतो त्यावेळेस ते संत महात्मे उपदेशन्ति ते ज्ञानम, ज्ञानाचा उपदेश करतात आणि ज्ञानेन तत्वदर्शिना. आणि त्या ज्ञानाने मग आपल्या जीवनामध्ये शांती का तयार होतात, अशांती का तयार होतात, हे तत्वज्ञान माणसाला प्राप्त होते. म्हणून सद्गुरूला शरण जाणारे लोक, संत सज्जनांच्या संगतीमध्ये बसणारे लोक, आपल्या हिताला जागणारे लोक, जेव्हा मनुष्य कुणाकडून तरी आपण उपदेश घेत असतो तेव्हा संत महात्मे म्हणतात, सद्गुरु बोध होता सापडी दूर झाली, सद्गुरु बोध होता सापडी दूर झाली, सद्गुरु बोध होता सापडी दूर झाली, सद्गुरु बोध होता सापडी दूर झाली. संत काय म्हणतात? सद्गुरु बोध होता झापडी दूर झाली, मी तू हा भेद मुरला संदेह भ्रांती गेली, इंद्रिय अहंतेची वाटची नष्ट झाली. जेव्हा मनुष्य संताच्या संगतीमध्ये बसतो विनम्रता घेऊन, जेव्हा मनुष्य दुसऱ्याला शरण जातो, दुसऱ्यापासून काही विद्या शिकतो, कला शिकतो, दुसऱ्यापासून काही पथ प्रदर्शन करतो, मार्गदर्शन घेतो, तेव्हा त्या माणसाच्या अंतःकरणामध्ये विनम्रता असते. कारण विद्या विनयेन शोभते, विद्या विनयेन शोभते. तर तो मनुष्य काय करतो? सद्गुरु बोध होता
झापडी दूर झाली. मी तू हा भेद मुरला, संदेह भ्रांती गेली. मी भक्त आणि तू देव. माझ्यापासून भगवंत वेगळा आहे, सुखदुःखदाता वेगळा आहे. बापामुळे मला दुःख झालं, पत्नीमुळे मला दुःख झालं, वातावरणामुळे मला दुःख झालं, समाजामुळे मला दुःख झालं, सरकारच्या कायद्यामुळे मला दुःख झालं, राजकर्त्यामुळे मला दुःख झालं. ह्या वावग्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना अभेद वृत्तीच्या नाही, लक्षात घ्यावा, भेद वृत्तीच्या आहे. जेव्हा माणसाच्या अंतकरणामध्ये बुद्धी भेद ते समझ में भिन्न भाव हो जाए, अधिकारी मिलना कठिन है ही समग्र ठहराय. बुद्धिभेद, देहभेद, जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद, हे जे नाना प्रकारचे भेद माणसाच्या अंतरंगामध्ये वास्तव्य करतो, त्यावेळेस त्या माणसाच्या जीवनामध्ये होणारे दैनंदिन जे व्यवहार आहे त्या व्यवहारामध्ये दुःख कुठून तयार होतं याचं ज्ञान त्याला होत नसते. मग सद्गुरु बोध होता, झापडी दूर झाली. सद्गुरूचा बोध झाला की झापडी दूर होते. जेव्हा माणसाच्या अंतकरणामध्ये गाफिली दूर झाली की मग काय होते, मी तू हा भेद मुरला, मी भक्त तू देव, हा भेद तिथं राहत नाही. संदेह भ्रांती गेली, इंद्रिय अहंतेची वाटची नष्ट झाली. इंद्रिय भावना जी आहे त्या इंद्रिय भावनांनी होणारा व्यवहार हे नष्ट होतात. आणि म्हणून संत आपल्या संजन भावना आपल्या भक्तांना सांगतात की त्याची भक्त खरे गळाली वासना, भक्त खरे गळाली वासना, त्याची भक्त खरे गळाली वासना, त्याची भक्त खरे गळाली वासना, त्याची भक्त खरे गळाली वासना. गळाली वासना, इंद्रिय भावना दूर झाल्या. भक्त कुणाला म्हणावं बाबाजी? भक्त कुणाला म्हणावं? गळ्यात माळ्या टाकल्या म्हणून भक्त झाला, किंवा वेश बदलवला म्हणून भक्त झाला, किंवा एखाद्या पंथाचा भक्त आहे, एखाद्या देवाचा पुजारी आहे, एखाद्या धर्मांचा धर्मप्रचारक आहे म्हणून भक्त झाला? नाही नाही नाही. रामदास स्वामींनी दासबोधामध्ये लिहिला आहे, वरी वरी वेश केला, परी अंतरी दोष भरला, तरी त्या दोषाचे दहनाला आत्मज्ञान पाहिजे. वरी वरी वेश केला. अरे भक्ताचा वेश घेतला, महादेवाच्या डोंगरावर जात आहे महादेवाच्या दर्शनाला गाणे म्हणून, तो काय करतो? अंगामध्ये काय टाकतो बाबाजी? हा, खाऱ्या टाकते आणि गाणे म्हणते. परंतु पोटामध्ये काय घेतो? दारू आणि गांजा. लक्षात घ्या बाबाजी. भक्त कुणाला म्हणावं? त्याची भक्त खरे. गळाली वासना. अरे भक्त जर म्हणायचं असेल तर रामई सुमिरे रणभिरे, फिरे और की गईल.
रामाचं स्मरणही चालू आहे आणि रणांगणावर युद्ध करायला चालूच आहे. अरे जर तुम्ही भक्त म्हणून घेता तर तुमच्याकडून कोणतं कर्म व्हायला पाहिजे बाबाजी? विध्वंसाचं, विनाशाचं. बरोबर आहे का मित्र? हा शृंगार आहे, वरीवरी वेश केला. आणि शृंगार 3 प्रकारचा आहे, लक्षात घ्या. एक राजस शृंगार, दुसरा तामस शृंगार आणि तिसरा सात्विक शृंगार. राजस शृंगार करणारे लोक काय करतात? भक्तांच्या नावावर, धर्मांच्या नावावर, देवाच्या नावावर, प्रचारांच्या नावावर. तुम्हाला माहित आहे, बौद्ध जयंती असेल, श्रीकृष्ण जयंती असेल, राम जयंती असेल, नाही तुकडोजी महाराजांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, तर त्यावेळेस काय करता तुम्ही? त्या जयंती करणाऱ्या सेवा संघटनेमध्ये मिरवणूक काढतात की नाही? नाही, शिव जयंती घ्या, बौद्ध जयंती घ्या, कबीर जयंती घ्या, तुकाराम जयंती साजरी करता, पुण्यतिथी साजरी करतात, ठीक आहे. परंतु मित्र, ही जी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीमध्ये सात्विक प्रकार घडला पाहिजे मित्र. जर राजस प्रकार असेल, तामस प्रकार असेल, तर ती भक्ती कशी? तामस शृंगार. मग तिथं काय करता तुम्ही? शृंगार तयार करता त्या मिरवणुकीमध्ये. कोणते शृंगार? ढोल ताशा वाजवता, उग्रता तयार करता, नाही आखाडे पिसता, नाना प्रकारचे नाच तमाशे करता आणि तिथं उग्र स्वभाव तयार करून कोणते प्रकार घडतात बाबाजी? विनाशकारी प्रकार घडतात. सरकारचं नुकसान, आपलं नुकसान, जमलं तर झगडे भांडणं, कोर्ट कचेरा, पोलीस कारवाई. मित्र, पोलीस कारवाई करणं, कोर्ट कचेरा करणं, झगडे भांडणं करणं, नासधूस करणं, ताटतूट करणं, फुटफाट करणं, हा काही भक्तीचा प्रकार नाही बाबाजी. लक्षात द्या. तुम्ही आपल्या अंतःकरणाला विचार, ही भक्ती आहे का? राष्ट्रसंत म्हणतात ती भक्ती नाही, खरे त्याची भक्त. गळाली वासना, इंद्रिय भावना दूर झाला, हा तामस शृंगार आहे. तामस शृंगार. ज्या शृंगारामध्ये, ज्या भक्तीच्या प्रकारामध्ये, ज्या मिरवणुकीमध्ये, ज्या पाठपूजेमध्ये तामस प्रकार आहे, तमोगुण आहे, हा शृंगार जर असेल मित्र तर त्याचं नाव भक्त नाही. दुसरा प्रकार आहे राजस शृंगार. राजस शृंगारी लोक काय करतात मित्र? मायामोहाचं आकर्षण, सजावट, सौंदर्य, मूर्ती प्रदर्शन. नाही, दुर्गादेवी बसवायची आहे तर 36 लाखाचं चांदीचं आसन, नाही 50 लाखाचा सोन्याचा टोप, हा राजस शृंगार आहे बाबा. भक्ती नाही. लक्षात घ्या. पैशाची मस्ती आहे मित्र. आम्हाला विचार करायला पाहिजे. आमच्या दुर्गादेवीने ते नाही शिकवलं, आमच्या गणपतीरायांनी ते नाही शिकवलं, आमच्या देवाधर्म ते नाही शिकवलं. लक्षात घ्या. मोहम्मद पैगंबर, महावीर, वर्धमान, येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध, झरतुष्ट जे काही धर्म प्रचारक होऊन गेले, त्या सगळ्या लोकांनी मित्र यासा जगी नांदावी सुख शांती, सर्वांनी आचरावी बंधुप्रीती, याच साठी झटले असती महापुरुष अभेद तत्वे. महापुरुषांचा आम्ही विचार केला पाहिजे. आणि म्हणून साधू संतांनी दिलेलं ज्ञान हे कशासाठी वापरलं पाहिजे? तामस शृंगार करू नका, राजस शृंगार करू नका. आणि सात्विक शृंगार तिसरा प्रकार आहे. तो सात्विक शृंगार कशाला म्हणतात बाबाजी? परंपरागत चालत आल्या ज्या रूढी आहे, रिवाज आहे, परंपरा आहे, त्याचं पोषण करणे, त्यातलं तथ्य न ओळखणं, याचं नाव आहे सात्विक शृंगार. हे तामस शृंगार, राजस शृंगार आणि सात्विक शृंगार, ह्या शृंगार करून जे भक्ती करतात मित्र, त्या भक्तांना साधू संतांनी भक्त नाही म्हटलं मित्र. लक्षात घ्या. कारण इंद्रिय भावना दूर झाल्या. भक्तांची, उपासकांची इंद्रियाची वाट बंद झाली पाहिजे. म्हणून संत लिहितात, ज्ञाने कळे भक्ती, ज्ञाने कळे देवी, 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 ज्ञाने कळे भक्ती. Ah
संगतीमध्ये सद्ग्रंथांच्या अध्ययनांनी ज्ञानाच्या मार्गाने माणसाच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा प्रकार जो आहे तो प्रकार कळतो. भक्ती कशाला म्हणावी, भक्ती कुणाची करावी, भक्तीचं माध्यम काय, भक्तीसाठी काय हवं आहे. ज्ञानेकडे भक्ती, ज्ञानेकडे दीप्ती, ज्ञानाची विरक्ती पावे देहा. परंतु मित्र, हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी संतो मनतू मान शब्द उपदेशा, सार शब्द अव गुरुमुखवाणी काका गहू संदेशा. सार शब्द, मग आपण म्हटलं काल शब्द, संधी शब्द, झाई शब्द आणि सार शब्द, ज्या शब्दांनी माणसाच्या जीवनाचं कल्याण होते. शब्द शब्द बहुअंतरे, सार शब्द मथी लीजे, कहई कबीर जहा सार शब्द नाही, ध्रुग जीवन सो जीजे. साधू संतांनी दिलेला जो उपदेश आहे, त्या उपदेशामध्ये जे शब्द काही वापरले आहे त्या शब्दाचा आम्हाला विचार करावा लागतो. कारण जो शब्द विवेकी होता वह कभी न धोखा खाता, पडता न कभी विषयों में फिर कभी नहीं पछताता. माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा पश्चाताप तयार होतो त्याला कारणीभूत कोण असतो याचा विचार करा. जेव्हा आपला मुलगा बिघडतो, व्यसनाच्या अधीन होतो, जेव्हा आपली पत्नी बिघडते, दुराचारी होते, जेव्हा आपला समाज बिघडतो, आपला कुटुंब बिघडतो, जबाबदार कोण आहे बाबाजी? कोण जबाबदार आहे? अरे गाडी तुमच्या हातामध्ये आहे, ब्रेक तुमच्या हातामध्ये. जेव्हा ती गाडी खड्ड्या गड्ड्यात पोहोचली, याला जबाबदार का देव आहे का? याला जबाबदार का सरकार आहे का? याला जबाबदार का तुमची बायको पोर आहे का? बोलताना आम्ही काही विचार करतो, अरे गाडी माझ्या हातात आहे. बॉडी इज द मोटर अँड सोल इज द ड्रायव्हर. गाडी तुमच्या हातात आहे, ड्रायव्हिंग करणारे तुम्ही आहे आणि दोष आकाशात देता भगवंताला. मित्र, हा अज्ञानाचा प्रसार साधू संतांनी केला नाही, लक्षात घ्या. म्हणून संत लिहितात, ज्याही तत्व को मुनीवर खोजे ब्रह्मादिक सो ज्ञानी. ज्या मूळ तत्वाचा शोध ऋषी मुनींनी अनादिकाळापासून केला, ब्रह्मादी ज्ञानी लोकांनी जो ज्या तत्वांचा शोध केला, सोयी तत्व गुरु चरणन लागे भक्ती हेत कर प्राणी. त्या तत्वांचा विचार संत सज्जनांनी दिला. लक्षात घ्या. कोणतं तत्व सांगितलं बाबा? लक्षात, तत्व दोन प्रकारचे आहे. एक एक भाग लक्षात घ्या. आजच्या कार्यक्रमामध्ये अनेक भाग आले. शब्दाचे प्रकार, ज्ञानाचे प्रकार, शृंगाराचे प्रकार आले ना. आता लक्षात घ्या, संत काय म्हणतात की तत्व, ज्याही तत्व को मुनीवर खोजे. तत्व म्हणजे दोन प्रकारचे. एक तत्व, एक आत्मतत्व आणि दुसरं अनात्मतत्व, ज्याला निज तत्व आणि परतत्व म्हणतो. लक्षात घ्या. तत्व कशाला म्हणा भाऊजी? तत्व ज्याच्यामध्ये काही तथ्य आहे, ज्या विचारामध्ये तथ्य आहे, ज्या जगण्यामध्ये तथ्य आहे, ज्या संबंधामध्ये तथ्य आहे, ज्या कृतीमध्ये तथ्य आहे, ज्या पूजेमध्ये तथ्य आहे, ज्या भावनेमध्ये तथ्य आहे, ज्या व्यवहारामध्ये तथ्य आहे, त्याचं नाव तत्व. लक्षात घ्या. निज तत्व आणि परतत्व. संतांनी दोन तत्वाचा विचार दिला, आत्मतत्व आणि अनात्मतत्व. प्रथम आत्मा अनात्मा कोण हेची काढावे निवडून, तयाशीच अध्यात्म विचार जाण म्हणती साधू संत ते. आत्मतत्व काय आणि अनात्मतत्व, हा माईक आहे माझ्या समोर. मित्र, या माईकामध्ये आत्मतत्व नाही आहे, अनात्मतत्व आहे. अनात्मतत्व म्हणजे जड पदार्थ आहे. या माईकला माहित नाही इथं किती स्त्री आणि किती पुरुष बसले आहे, इथं काय कार्यक्रम चालला आहे हे माईक जाणू शकत नाही भाऊजी. कारण इथं जाणणारी वस्तू नाही आहे या माईक मध्ये. हा स्टेज जाणू शकत नाही, हा तबला जाणू शकत नाही, कारण या जाणणारी वस्तू नाही ना. लक्षात घ्या. आत्मा नसता देहांतरी तरी ते प्रेत सहचराचरी, आत्मा असता सकळ करी देह संगे. संतांचं तत्वज्ञान असं आहे, ज्या वस्तूमध्ये जाणणारी वस्तू आहे, ज्या वस्तूमध्ये हलनचलन करणारी वस्तू आहे, ज्या वस्तूमध्ये क्रिया घडते, ज्या वस्तूमध्ये अवस्था आहे, ज्ञान आहे, अमर्थ आहे, त्याचं नाव आहे आत्मतत्व. ज्या वस्तूमध्ये ह्या गोष्टी नाही त्याचं नाव अनात्मतत्व. लक्षात घ्या बाबाजी. म्हणून हे जे पाच तत्व आहे, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना अरे एक सूक्ष्म दृष्टी लक्षात घे तू. मी भूता माझी नाही, भूते ना माझ्या ठाई. मी कुठे आव रे? अरे कणाकणात मी नाही आहे, चराचरात मी नाही आहे, जळी स्थळी काष्टी पाशानी मी नाही आहे. कसा मी तिथं राहील? या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत तेची तत्वज्ञ संत स्वीकारी ती. मी कुठे आव? मी भूता माझी नाही. पृथ्वी आप तेज वायू आकाश या पाच तत्वामध्ये मी नाही. आता आपल्या समाजामध्ये बाजी पा, जलदेवता नाही. चालता चालता एखादी नदी लागली तिथं दोनचा कलदार टाकून देतो. काऊन टाकतो? काऊन टाकतो? तिथं जलदेवता आहे. तिथं काय आहे? हा, होम जाळला तिथं काय टाकतो? तूप जाळतो. होम
अग्निदेवता स्वाहा स्वाहा स्वाहा. का खाल्लात भाऊजी? तेल, तूप, पैसे वगैरे वगैरे. मित्र हो, मंत्रांनी यज्ञ कशी जाळत नसतो, होम जाळत नाही, लक्षात घ्या. ह्या चुकीच्या कल्पना आहे, तुम्हाला फसवत आहे लोक. होम मी जाळून देतो बिना मंत्रानं. कुणाला आवाज स्वीकारायचं तर स्वीकारू शकता तुम्ही. एक मंत्र मारत नाही, बिना डब्बीच्या काळात होम मी जाळू देतो. बाजी हे आडंबर आहे, फसू नका. मत्स्य होय के नाही बाचिओ धिम्मर तेरे काल. अरे जेही जेही डाबर तुम फिरे तहा तहा मेले जाल. मासोळ्याहून जगू नका मित्र, हे ढिवर काळ होऊन बसले आहे. लक्षात घ्या. हा तो निवाड्याचा भाव, हा तो निवाड्याचा भाव, हा तो निवाड्याचा भाव, हा तो निवाड्याचा भाव, हा तो निवाड्याचा खरा खोटा निवडी भाव, खरा खोटा निवडी भाव. निवडाचा भाव, खरा खोटा निवडा ठाव. आज्ञा पाळावी हा धर्म, जाणते हो जानावर. मग साधू संतांच्या प्रचारांचं, धार्मिक कार्यक्रमांचं जे वर्म आहे ते वर्म जाणकार लोकांनी जाणलं पाहिजे. जाणत्याने तत्वे अभ्यासावी, रूपांतरे व्यवहारे आणावी, आणि बिघडली घडी दुरुस्त करावी. समाजांची जाणकार लोकांनी, सज्जन लोकांनी, जबाबदार लोकांनी तत्वांचा अभ्यास केला पाहिजे. मौलिक तत्व कोणतं आहे लक्षात घ्या. जे जे काही आमच्या समाजामध्ये धर्म आहे, जाती आहे, पंथ आहे, संप्रदाय आहे, ते सगळे आदरणीय आहे. धर्म हा कधी अधर्म शिकत नसतो, हे लक्षात घ्या भावाजी. धर्म अंगीकारणारे जे लोक आहेत त्या धर्म अंगीकारणाऱ्या लोकांकडून सद्व्यवहार घडत असतो. जर आमच्याकडून ज्या क्षणाला कुव्यवहार होतो त्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये धर्म जागा नसतो, हे लक्षात घ्या. म्हणून धर्मस्थापनेचे जे जे नर ते दीर्घ विचारांचे नर, मागे झाले पुढील होणार होतील ते गुरुकृपे. म्हणून धर्मस्थापनांचे जे जे नर ते दीर्घ विचारांचे नर. दीर्घ विचार दृष्टी ठेवून सगळ्या साधू संतांनी धर्माचा प्रचार केला. म्हणून मित्र, धर्म हे आदरणीय असतात, परंतु केव्हा धर्माचं मूल तत्व जाणून व्यवहार कराल तर. आणि मूलतत्वावर पडदा आणून जर धर्माला विशेषण तुम्ही लावत असेल, धर्म हा धर्मच असतो ना. जेव्हा तुम्ही धर्माला त्या हिंदू नावाचं विशेषण लावता, मुस्लिम नावाचं विशेषण लावता, जैन नावाचं विशेषण लावता, तेव्हा बाबाजी धर्माच्या नियमामध्ये फरक पडतो, धर्माच्या मर्यादेमध्ये फरक पडतो, धर्माच्या अनुशासनामध्ये फरक पडतो. मग त्या धर्मांच्या लोकांनी धार्मिक भावना तयार करून धार्मिक जे व्यवहार करतात, धार्मिक जे प्रकार घडतात आपल्या समाजामध्ये, ते धार्मिक प्रकार नासधूस विनाशकाली होतात. लक्षात घ्या. कारण त्यावेळेस माणसाच्या अंतःकरणामध्ये धर्म नसतो. म्हणून
कबीर साहेब म्हणतात की जाही तत्व को मुनिवर खोजे ब्रह्मादिक सो ज्ञानी सोई तत्व गुरु चरणन लागे भक्ती हेत कर प्राणी. संत सज्जनांनी, सगळ्या संत सज्जन लक्षात घ्या, संत मूळ स्वरूपी गेले ते आम्हाशी नाही कळले, तेची कळावे सर्वाशी हाची धर्माशी संतापाशी. सगळ्या संतांचा व्यवहार असा होता की मूळ तत्वात जाऊन त्यांनी व्यवहार केला. लक्षात घ्या, अभेद दृष्टी धारण करून भेदांचे साम्राज्य ज्या समाजामध्ये आहे त्या भेदाच्या साम्राज्यांचा नाश करण्यासाठी साधू संतांनी अभेद तत्वांचा उपदेश समाजाला दिला बाबाजी, की ज्या उपदेशांनी शेजारी शेजाऱ्यावर प्रेम करत असतात, माणूस माणसावर प्रेम करत असतात, कधी कुटुंबामध्ये समाजामध्ये गावामध्ये कलह तयार होणार नाही याची दक्षता घेऊन जीवन जगणारे जे लोक असतात त्याचं नाव धर्मनिष्ठ लोक. लक्षात घ्या, सौख्य लाभावी इतराप्रती साधावी आपली उन्नती, यासाठी जी जी संस्कृती धर्म म्हणावे ती लागी, कोणाचा द्रोह न करून साधावे ऐहिक उत्कर्ष पूर्ण, बाणावा उत आत्मसमाधान तयाशी धर्म म्हणावे, धार्मिक त्यासची म्हणावे, जो सत्य वाचून वागेल बरवे, जो आपुल्याची स्वयं स्वभावे समरस होई सर्वांशी. धर्म कोणाला म्हणावा? धर्म वाईट आहे? धर्मामध्ये अनादर आहे? नाही नाही नाही. लक्षात द्या, आपण त्याचा विपर्यास करतो, धर्माचा दुरुपयोग करतो बाबाजी, धर्मामध्ये भांडणं करतो. मित्र, ही संताची शिकवणूक नाही. लक्षात घ्या, म्हणून आम्हाला या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. म्हणून संत लिहितात, तुकड्या दास माने करावा उधार, 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 तुकड्या दास माने करावा सार काढुनिया, करा भक्ती सार काढुनिया, करा भक्ती सार काढुनिया, भक्तिरस पाळुनिया पथ, एका भक्तिरस भक्तिरस पाळुनिया पथ, दोषाचे आपत्त दूर होती, दोषाचे आपत्त दोषाचे आपत्त दूर होती, दूर होती, राधा समान बाबूधार, राधा समाने बाबूधार, राधा समाने बाबूधार, राधा समाने बाबूधार. तुकड्या दासमाने करावा उद्धार. लक्षात घ्या बाबाजी, प्रत्येक जीवाने आपला उद्धार केला पाहिजे. पहा, उद्धार केव्हा घडेल? करा भक्ती सार काढून या. भक्ती मधलं सारतत्व काढा. लक्षात घ्या मित्र, दयाची अंगी निघे ताकलोणी, एका मोले दोन्ही मागू नये. तुकाराम महाराज म्हणतात, दयापासून ताकही निघतात आणि लोणी निघतात. लक्षात घ्या मित्र, थोडा वेळ आहे का? दयाची अंगी निघे ताकलोणी, एका मोले दोन्ही मागू नये, आकाशाचे पोटी चंद्र तारांगण, दोहोशी समान पाहू नये, पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी, दोहोशी संसाटी करू नये,
तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहोशी समान भजू नये. साधू संतांनी अंतर ठेवलाय, लक्षात घ्या, अंतर ठेवलाय, छानबीन करा. म्हणून कबीर साहेब म्हणतात, जाही तत्व को मुनी रखो जे ब्रह्मादिक सो ज्ञानी, सोयी तत्व गुरुचरण लागे भक्ती हे तर कर प्राणी. मग त्यासाठी काय करा? प्रथमे दया दीनता आवे, हासी मिथ्या त्यागी. उपासकांना पथ्य दिली आहे, घेता भक्ती रस पाळून या पथ्य, आणि दोषाचे आपत्य दूर होई. हा जो समाजामध्ये जो दोष आहे भक्तीच्या प्रकारामध्ये, धर्माच्या प्रचारामध्ये, हा दोष नष्ट करायचा असेल तर साधू संतांनी इलाज दिला आहे. काय करा? प्रथमे म्हणजे प्रथम एक काम करा. कोणतं? प्रथमे दया. काय धारण करा? पहिली गोष्ट ऐका, सज्जनांनी, धार्मिक लोकांनी, उपासकांनी, भक्तांनी, प्रथमे दया. आपल्या अंतकरणामध्ये दया धारण करा. निर्दयतेनं भरलेलं अंतकरण परमार्थ करू शकणार नाही. निर्दयतेनं भरलेल्या अंतकरणातून पुण्याचा व्यवहार होऊ शकणार नाही. निर्दयतेनं भरलेलं अंतकरण धर्माला जाणू शकणार नाही. लक्षात घ्या बाबाजी, निर्दयतेनं भरलेलं अंतकरण समाजामध्ये समतेचा प्रचार करणार नाही. लक्षात घ्या, समाजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी संत सज्जनावर, धार्मिक लोकांवर, उपासकावर, भक्तावर आहे. ही जबाबदारी प्रत्येकाने आपल्या डोक्याच्या खाली उतरवू नये. आपल्या समर्थ रामदास स्वामी म्हटलंय, सुखी होतो खबरदार आणि दुःखी होतो बेखबर, ऐसा हा लौकिक विचार दिसतची आहे. म्हणून जबाबदारपूर्ण अंतकरणाने प्रत्येक उपासकांनी, भक्तांनी धर्मांची, ज्ञानाची, संत सज्जनांच्या चारित्र्यांची, आदर्शाची जाण ठेवून प्रत्येक क्षणाला आपल्या शरीराचा सदुपयोग करा. प्रथमे दयासाठी प्रथम अंतकरणामध्ये दया तयार करा. दयेचे दोन प्रकार आहे, एक निज दया आणि एक परदया. निज स्वतःवर दया. राष्ट्रसंत लिहितात, तुकड्या दास म्हणे जीवाशी रक्षावे, तरीच पुण्य पावे जन्मोजन्मी. स्वतः जीवाचं रक्षण करा. मी नेहमी सांगतो, प्रथम महत्व जीवाला द्या, दुसरं महत्व मनाला द्या, तिसरं महत्व शरीराला द्या, आणि चौथं महत्व पैशाला द्या. बाबाजी, समाजामध्ये कोणता प्रकार चालू? पहिलं महत्व कशाला आहे? पहिलं महत्व पैशाला, दुसरं महत्व शरीराला, तिसरं महत्व मनाला, आणि चौथं महत्व जीवाला. उलट काम आहे बाबाजी तुमचं नामचं. तुकड्या म्हणे कैसे जुडे, तुमचं नामचं जुळेल का बाबाजी? शक्य नाही, जोवरी अज्ञान न टळे. म्हणून आम्ही कसा प्रचार केला, बोंबलू बोंबलू मित्र हो, तुका म्हणे मेलो सांगता सांगता फायदा काही होणार नाही. म्हणून मित्र हो, पहिलं महत्व जीवाला द्या. तुकड्या दास म्हणे जीवाशी रखा. रे बाबा, हा मौलिक नरदेह प्राप्त झालाय. हा नरदेह कशासाठी प्राप्त? फुल रहन की टोकरी? घोरे खाया. टोपली दिली तुम्हाला फुल ठेवण्यासाठी, त्याचं काय ठेवता? धूळ न नरक. हे टोपली आहे शरीर. माणसाचं शरीर जे आहे टोपली आहे बाबा. या टोपलीमध्ये सद्गुण रूपी फुलं ठेवा. कोणत्याही धर्माचे राहा ना. धर्म काय वाईट शिकवतो? अरे प्रत्येक धर्माच्या माणसाच्या अंतकरणामध्ये सद्गुण असला पाहिजे ना. गोंड राहा, कोलाम राहा, ब्राह्मण राहा, कोमटी राहा, माली राहा, तेली राहा, वैष्णवपंथी राहा, दत्तपंथी राहा, कबीरपंथी राहा, हिंदू राहा, मुसलमान राहा, गोंड कोलाम कोणतेही राहा. अरे प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये सद्भाव असला पाहिजे. सद्भाव जयाचे अंतरी आणि मग देव नाही दुरी. हा सद्भाव अंतकरणामध्ये जागृत करण्यासाठी साधू संतांनी ज्ञानाचा प्रचार केला आहे. या ज्ञानाचा प्रचारांनी ज्ञानाचा विषय समजून घेऊन जर आम्ही भक्ती केली मित्र हो, तर भक्तीच्या मार्गाने अशांती कशी प्राप्त होते. मगाच आमच्या पिंपळकर भाऊसाहेबांच्या प्रवचनामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की एकीकडे धर्माचा प्रचार चालू आहे आणि एकीकडे अधर्म आहे. मित्र हो, मी त्याला अजिबात चुकीचं काम म्हणेल. लक्षात घ्या, धर्माचा प्रचार करणाऱ्या माणसामध्ये अधर्म राहूच शकत नाही.